बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगल कार्यालयात धडक दिली. मात्र पोलिसांना पाहताच नवरदेवाने थेट भर मंडपातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अरे पडू नको, गुन्हे दाखल होतील, असं या व्हिडिओमध्ये म्हटलं जात आहे. बीड जवळील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा सुरू होता. वधू ही अल्पवयीन असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्त्यासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. तोपर्यंत विवाहाचे विधी पार पडले होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट मंडपातून पळ काढला आणि थेट फरार झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती आणि कार्यवाही होत असतानाही अशा प्रकारची पुनरावृत्ती होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून वधूवराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी तसेच कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तासह सुमारे 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितावर कार्यवाही करण्यात आली असून विवाह घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या लग्नाचे असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्ते सतत प्रयत्न करत आहे. मात्र समाजातील काही घटकाकडून कायद्याकडे दुर्लक्ष करून अशा घटना घडत असल्याने कठोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा इशारा दिला असून बालविवाहासारख्या गुन्ह्यामध्ये सहभागी आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून व्हायरल व्हिडिओही पुरावा म्हणून तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.